नाशिकमधील आंदोलनाची आहे। कश्यपी धरणावर पाण्यासाठी स्थानिकांनी केलेलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं गेलंय। कश्यपीतून गंगापूर धरणामध्ये सुरू असलेला विसर्ग कमी वेगानं केला जाणार आहे। उद्या जिल्हा प्रशासनासोबत आंदोलकांची एक बैठक सुद्धा होणार आहे आणि त्यामुळे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्या शिष्टाईला यश आल्याचं बघायला मिळतंय। मात्र उद्या तोडगा निघाला नाही तर जलसमाधी घेऊ आणि धरणामध्ये उड्या मारू असा थेट इशाराच या आंदोलकांनी दिलाय। मुद्दा आहे हा धोरणात्मक बाबीचा आहे। धोरणात्मक असल्यामुळे त्याच्यावर आजच्या याच्यावर मी काही त्यांना आश्वासन देऊ शकलेलं नाहीये, परंतु निश्चितच त्यांना आता आपण समजवण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे की आपण जिल्हा प्रशासनाकडे त्यांच्या सर्व मागण्यांच्या दृष्टिकोनातून जे जे विभाग त्यात संबंधित असेल त्या सगळ्या विभागांच्या प्रतिनिधींना आपण तिथे बोलवू आणि एक जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत कलेक्टर महोदयांच्या अंतर्गत ती एक सभा उद्या मीटिंग आपण आयोजित करणार आहोत।